नमस्कार श्रोते हो, मनोदय क्लिनिक प्रस्तुत आपले आजचे पालकत्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मनोदय क्लिनिकचे डॉक्टर नितीन रोकडे सर आपल्याबरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. एजिझम या विषयाबद्दल आपण खरं तर बोलत होतो आणि खरंच भारतामध्ये बघायला गेलं तर आपण त्या मनाने सुखी आहोत असं म्हणायला हरकत नाही, कारण आपल्याकडे तरुणांचं प्रमाण किंवा मिडल एज ग्रुप जो आहे तो जास्त आहे संख्येने आणि ज्येष्ठांची जी संख्या आहे ती थोडी कमी आहे, त्यामुळे आपण त्यांची जबाबदारी घेऊ शकतो. तर या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल की खरंच तरुणांनी काय करण्याची गरज आहे? जबाबदारी घेण्यापेक्षा दोन्ही बाजूने मी बोलेल की ठीक आहे, तो ऍडव्हान्टेज आहे आपल्याला. आपल्याकडं तरुण लोकांचा देश म्हणून पाहिला जातं जगामध्ये, तर तो ऍडव्हान्टेज आपण खरोखर त्याचा खरंच फायदा घेणं गरजेचं आहे. आणि जबाबदारी म्हणण्यापेक्षा ती जाणीव असणं गरजेचं आहे आपल्याला, ज्येष्ठत्वाबद्दल ती जाणीव. कारण तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये बोलल्या की प्रत्येकाला या गोष्टीला सामोरं जायचंय, हे अटळ आहे. तर त्याचा बाऊ करायचा का त्याला समजून घ्यायचं, हा तरुणांच्या बाजूने विषय आहे. आणि ज्येष्ठांच्या बाजूने पण मी असं म्हणेल की ती दुसऱ्यांनी जबाबदारी घेण्याची वेळ काय यावी, तुम्ही डिपेंड नका होऊ. तर आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे ज्येष्ठांनी, आणि त्याच्यामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्याच्यासाठी मदत घ्या. अगदी खरं. तर ज्येष्ठांच्या बाजूने मदत घेणं गरजेचं आहे आणि मध्यम वयस्करांच्या बाजूने त्यांना ती मदत पुरवणं गरजेचं आहे. अगदी खरंय. आता तुम्ही म्हणताय की यांनी जबाबदारी सोडणं गरजेचं आहे, त्यांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. ही जी सिच्युएशन होते ही नेमकी कशी हँडल केली पाहिजे? त्याच्यासाठी सुसंवाद गरजेचा आहे. तर तो सुसंवादाचा अभाव आहे, तो सुसंवाद होणं गरजेचं आहे. तर तो सुसंवाद चालू करण्यासाठी आपण काय करू शकतो ह्या दृष्टीने विचार करायची वेळ आलेली आता. तर ज्यावेळेस तुम्ही एकमेकांसाठी वेळ काढाल, एकमेकांना वेळ द्याल, हे देवाणघेवाण म्हणून नको पाहिला, हा व्यवहार नाही. तर त्यासाठी जाणीवपूर्वक वेळ काढा आणि वेळ द्या. जसं आपण म्हणलो की एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि सुसंवाद साधला जाणं तितकंच महत्वाचं आहे. तरच आपण तरुण आणि ज्येष्ठ एकमेकांना समजून घेऊ शकतो आणि आनंदाने आपलं आयुष्य व्यतीत करू शकतो. पण या सगळ्यासाठी मानसिक आरोग्याचा समतोल राखणे तितकंच महत्त्वाचं आहे. या संदर्भात काही मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही सुद्धा संपर्क करू शकता डॉक्टर नितीन रोकडे यांच्या मनोदय क्लिनिकला, राधिका रोड, सातारा येथे. संपर्क 9860 125 808, 9860 125 808, 9860 125 808. डॉक्टर नितीन रोकडे सर, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की एकत्र येणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की आपली भारतीय संस्कृती त्या बाबतीमध्ये खरंच खूप जास्त सुखी आणि समाधानी असेल, कारण आपल्याकडे प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक काही गोष्टींसाठी असे सण आयोजित केलेले आहेत. तर त्या सणाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र येत असतो आणि ते सण उत्साहात साजरे करत असतो. या बाबतीत तुम्ही काय सांगाल? मी यासाठी आपल्या संस्कृतीचे आभार मानतो. आपल्या संस्कृतीने आपल्या बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. तर आपल्या कल्चरने आपल्याला काय दिलेलं आहे की एकत्र येण्यासाठी निमित्त भरपूर दिलेले आहेत. तुम्ही म्हणता तसं प्रत्येक महिन्यामध्ये, प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला काही ना काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आपले सणवार येतात आणि त्या दृष्टीने आपण एकत्र येतो. ही ऑपॉर्च्युनिटीज असतात आपल्याला, म्हणजे आपल्या संस्कृतीने आपल्याला काही ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याचा आपण ऍडव्हान्टेज घेणं गरजेचं आहे. जसं घरातल्या महिला दिवाळीसाठी साफसफाई करतात, मग नंतर त्यांचे फराळाच्या पदार्थासाठी लगबग सुरू होती, लहान मुलांची सुट्ट्यांची प्लॅनिंग सुरू होतात. तर मग ह्या दिवाळीचा आपण ज्येष्ठ नागरिकांबद्दल विचार करताना काय विचार करता येईल आपल्याला, त्यांच्यासाठी त्या दृष्टीने आपल्याला काय प्लॅन करता येतील, हे जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे. हे काय म्हणजे असं पेपर पेन्सिल घेऊन बसून त्याचं काहीतरी चार्ट आउट करून करण्याच्या गोष्टी नाहीत, त्या आतून आल्या पाहिजेत त्या गोष्टी. त्यासाठी परत मी सांगतो की तो सुसंवाद राखा, त्यासोबत सुसंवादासाठी एकमेकाला वेळ काढा, वेळ द्या आणि चर्चा करून त्या चर्चेतून काहीतरी प्लॅन चालू करा. अगदी खरंय. एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि या एकत्रित येण्यामुळे किंवा या सुसंवादामुळेच आपण खरं तर ही जी जनरेशन गॅप सो कॉल्ड आहे ती आपण भरून काढू शकतो. या बाबतीत आपण अजूनही बोलणार आहोत, पण पुढच्या भागात. तोपर्यंत श्रोते हो, तुम्हालाही तुमच्या स्वतःच्या घरच्यांच्या बाबतीमध्ये किंवा ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये काही मानसिक आरोग्याच्या बाबतीत मार्गदर्शन हवे असेल तर संपर्क करू शकता डॉक्टर नितीन रोकडे यांच्या मनोदय क्लिनिकला, राधिका रोड, सातारा येथे. संपर्क 9860 125 808, 9860 125 808, 9860 125 808. पुन्हा भेटूयात मनोदय क्लिनिक प्रस्तुत आपले आजचे पालकत्व या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.